आजचा शत्रू वेगळा आहे. फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरू, मार्क्स, लेनिन, भगतसिंग यांना मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लढलं तर या शत्रूचा मुकाबला करू शकतो. कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे. महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त महाड क्रांतीभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मानवी हक्क परिषद तुफान गाजली. पुरोगामी परिवर्तनवादी लढाऊ आणि क्रांतिकारी विचारांचं मंथन. पायी रॅली काढून चौदार तळ्यावर महामानवाला केलं अभिवादन. आजचा शत्रू वेगळा आहे. हा खरा शत्रू सर्वांना संपवण्याच्या मागे आहे. म्हणून फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरू, मार्क्स, लेनिन, भगतसिंग यांना मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लढलं तर या शत्रूचा आपण यशस्वी मुकाबला करू शकतो. ती वेळ गेली. आज खरे मनुवादी RSS, BJP विरुद्ध खरा आणि यशस्वी लढा द्यायचा असेल तर या सर्वांनी एकजुटीने लढलं तर ही ताकद कोणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, असा विश्वास कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी मानवी हक्क परिषदेत व्यक्त केला. जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतीभूमीतील सामाजिक समतेच्या चौदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच धर्तीवर दिनांक 19 आणि 20 मार्च रोजी कोकणातील महाड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चौदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे. महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त महाड क्रांतीभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली मानवी हक्क परिषद चांगलीच गाजली. इथे पुरोगामी परिवर्तनवादी लढाऊ आणि क्रांतिकारी विचारांचं मंथन झालं. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत महाड चौदार तळे सत्याग्रहाचं खूप मोठं महत्त्व आहे. या सत्याग्रह आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय नेतृत्व उदयास आलं आणि दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला. या 1927 सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक महाड जवळील दासगावचे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ RB मोरे हे होते, जे त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि पत्रकारही होते. नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते आणि पत्रकार बनले. अशा या RB मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्मगावातील बेटकर मठातील सभागृहात दिनांक 19 मार्च रोजी मानवी हक्क राष्ट्रीय परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्यातर्फे आणि जाती अंतसंघर्ष समिती महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. पायी रॅली काढून चौदार तळ्यावर महामानवाला अभिवादन करण्यात आलं. यावेळी लाल बावट्याचं वादळ आणि गगनभेदी घोषणांनी क्रांतीभूमी दणाणून निघाली. या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड MA बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, कॉम्रेड आडम मास्तर, आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, लोकशाहीर संभाजी भगत, MAKPचे राज्य सचिव आणि शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, समाजभूषण चंद्रकांत भंडारे तसंच महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत यांनी आपल्या प्रगल्भ गीतातून प्रबोधन केलं. या परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हजारो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. धम्मशील सावंत सह न्यूज ब्युरो, रायगड. आणि तो आणखीन एक चांगली गोष्ट आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आयोजित करून सुद्धा संभाजीराव आलेले आहेत. ते कधीच आपल्याला नाही म्हणालेले नाहीत. ही गोष्ट खरं म्हणजे लक्षात घेण्याजोगी आहे. तुषार गांधी महात्मा गांधीजींचे पणतू, त्यांना मी फोन केला. ते म्हणाले प्रश्नच नाही, मी येणार. आणि का आपण बोलावलं? खरं म्हणजे आपल्यापैकी ज्यांना माहिती आहे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खूप वाद झाले होते, माहिती आहे ना आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे वाद झाले. पण कॉम्रेड, आपण मुद्दाम तुषार गांधींना बोलावलं. आज शत्रू वेगळा आहे. आज शत्रू वेगळा आहे. खरा शत्रू हा
सगळ्यांना पूर्णपणे खलास करण्याच्या मागे आहे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? फुले आंबेडकरांना मानणारे सर्वजण, गांधी नेहरूंना मानणारे सर्वजण, मार्क्स लेनिन आणि भगतसिंगला मानणारे सर्वजण जर एकत्र आले तर या शत्रूचा मुकाबला होऊ शकतो. हे आमचं स्पष्ट मत आहे. संभाजीराव बरोबर आहे का चुकीचं आहे? एकदम करेक्ट आहे की नाही? ती वेळ गेली, तो होता वेळ. पण आज खऱ्या मनुवाद्यांच्या विरुद्ध, RSS विरुद्ध, बीजेपी विरुद्ध जर खरा लढा आणि यशस्वी लढा द्यायचा असेल तर या सर्व प्रवाहातल्या लोकांनी खरोखरच एकत्र आलं पाहिजे. आणि त्या एकजुटीने लढलं तर या ठिकाणी ही ताकद कोणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून हे सगळे जण आले. संभाजीराव, तुषार गांधी, कॉम्रेड MABB, बाकी आपले आहेतच, त्यांना काही कमी लेखण्याचा मुद्दा नाही. पण सुबोध मोरेंचा मी खास उल्लेख करेन. या संबंध भागामध्ये सुबोध आहे, भरपूर काम केलं. शैलेंद्र, दीपक पवार, रायगड जिल्ह्याचे सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते, रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, हेमलता पाटील आणि त्याचबरोबर डॉक्टर GB राजे आहेत का? आहेत ना? आमचे प्राध्यापक कॉम्रेड्स इथले अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्वांनी काम केलं. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्यांनी जी एक परिषद आयोजित केली त्यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आज कॉम्रेड गेले 2 दिवस 19 आणि 20 मार्च हे तर सत्याग्रहाचेच दिवस होते. आज परिषद झाली बाबासाहेबांनी आणि उद्या म्हणजे 20 तारखेला प्रत्यक्ष सत्याग्रह झाला. आपण सुद्धा एक प्रकारे त्याची प्रतिकृती करतोय. आज आपली परिषद आहे, उद्या आपण त्या ठिकाणी जाऊन आपण अभिवादन करणार आहोत त्या सगळ्या सहकार्यांना, बाबासाहेबांना, कॉम्रेड RB मोरे, सगळ्यांना आपण करणार आहोत. पण का शुरू कर महाड़ के चौदार तालाब का जो है यहाँ पर अभी बाबा साहब आम्बेडकर ने सत्याग्रह किया था, उसको लेकर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष से हम देखते हैं कि मानव हक का अधिकार जो परिषद है वो यहाँ पर आयोजित की गई थी. क्या कहेंगे? इसको आप प्रमुख मार्गदर्शक के तौर पर मौजूद है. देखिए, 100 साल पहले हम अस्पृश्यता के खिलाफ जो संघर्ष का रूप में एक पौंड से पानी पीने का अवकाश स्थापित करने के लिए बाबा साहब अम्बेडकर जी यहाँ आया. यहाँ कॉम्रेड मोरे 1924 से 3 साल बाबा साहब अम्बेडकर से बोलते थे, रिक्वेस्ट करते थे. और 3 साल बाद 1927 में वो यहाँ आया. हजारों लोग वो इसमें भाग ले लिया. ऐसा हुआ वो पौंड से पानी वो पीने के बाद जो मनुवादी लोग कहा वो पानी क्या बोलता है अशुद्धि हो गया और अशुद्ध हो गया. और वो शुद्ध परिवर्तन करने के लिए वो गोमूत्र वो सब डाल दिया. ये सही है, गोमूत्र डालने में वो अशुद्ध हो गया. और जो समय साथी मोरे जी और अम्बेडकर जी पानी वहाँ से पीना, उसी समय वो शुद्ध हो गया. अभी ऐसा है जो एक समुदाय का
संविधान अम्बेडकर जी हमको दिया, वो स्वातंत्र्य का संघर्ष के खिलाफ जो नया संविधान 1950 में भारत को मिला, लेकिन वो लागू करने के लिए हम अभी भी संघर्ष करना पड़ेगा। रोहित वेमुला का हत्या जो स्टेट स्ट्रक्चर का हत्या है, ऐसा होते रहते हैं। इसलिए अंबेडकर जी ने, महात्मा जी ने, मोरे जी ने, भगत सिंह जी क्या बोला, क्या किया, वो सार्थक होने के लिए अभी भी मजदूर, किसान, खेत मजदूर, आम आदमी जनता, गांव का गरीब जनता संघर्ष करना पड़ेगा। इसलिए इसके सामने लाल झंडा लेकर के मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी होगा, दूसरा वामपंथी मोर्चा बलिष्ठता करना है। अभी आने वाले मार्च 24 में दिल्ली रामलीला मैदान में बहुत बड़ा प्रदर्शन होगा। मजदूर, किसान, खेत मजदूर, नौजवान, महिला, पिछड़े हुए लोग, SC ST लोग, वो सक्सेस करने के लिए हम पूरा लोगों को आह्वान करता है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे 1927 मध्ये आणि शताब्दी वर्षाला प्रारंभ होतोय आणि मानवी हक्क परिषद देखील ठेवलेली आहे। आपण या ठिकाणी उपस्थित आहात या क्रांतीभूमीमध्ये, काय सांगाल? बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांच्या नंतरचं या देशाचं सांस्कृतिक राजकारण चौदार तळ्याचा सत्याग्रह करून त्याचा प्रारंभ केला। पुढे बाबासाहेबांनी या देशाचं नेमकं जाती अंतासाठीचं असणारं जे राजकारण आहे, म्हणजे सत्तेचं आणि सांस्कृतिक राजकारण, हे पुढे केलं। आज त्याला 100 वर्ष होत आहेत। हा देश फाशिस्ट लोकांच्या ताब्यात आहे आणि या देशामध्ये एक जी प्रतिक्रांती सुरू आहे त्याच्या मध्यावर आपण आहोत। अशा काळात या प्रकारची जी परिषद होती आहे ती अत्यंत महत्त्वाची परिषद आहे आणि त्या परिषदेसाठी मी खास करून आलेलो आहे, कारण अशा प्रकारच्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये सर्व शाहिरांनी, सर्व प्रकारच्या बुद्धिजीवींनी, सर्व प्रकारच्या कलाकारांनी, विचारवंतांनी येणं गरजेचं आहे। मी तर फार साधा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, रस्त्यावर गाणारा एक छोटा गायक आहे, पण मला वाटतं की आजच्या काळामध्ये हे जे उभं केलेलं आहे, मानवमुक्तीची जी चळवळ उभी राहते आहे, तिचं मी खरोखर स्वागत करतो। आणि या निमित्तानं बाबासाहेबांनी जे पराक्रम केलेला आहे, बाबासाहेबांनी जे शौर्य दाखवलेलं आहे, त्या शौर्यानं माझी छाती अभिमानाने फुलते। जय भीम। सर, चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला बाबासाहेबांनी आणि जगातलं सामाजिक समतेचं पर्व या ठिकाणी बाबासाहेबांनी या ठिकाणी सुरू केलं। सामाजिक समता त्या काळामध्ये निर्माण झाली। चौदार तळ्याचं पाणी आणि सर्वच समाजाला पाणी खुलं झालं। मात्र जे चौदार तळे बाबासाहेबांनी ज्या पाण्याला स्पर्श लागला ते पाणी आजही पिण्यालायक नाही, हे सरकारचं असेल, प्रस्थापित सरकारचं असेल, हे अपयश म्हणायचं का? एकतर चौदार तळ्याचाच मुद्दा नाही, हिंदूंच्या सगळ्या संस्कृतीमध्ये गंगा ही अत्यंत पवित्र नदी आहे असं त्यांचं म्हणणं आहे की गंगा, जिथून मोदींनी सांगितलं की मी गंगा शुद्ध करणार आहे, ती गंगा एवढ्या लोकांच्या मनात संस्कृतीचं स्थान असलेली गंगा ही खराब करून ठेवलेली आहे। चौदार तळे तर काय, ते तर आता बाबासाहेबांनी शिवल्यानंतर त्यांना ते अजूनही अस्पृश्यच वाटत असेल, त्यामुळे चौदार तळ्याकडे त्यांचं लक्ष असणं। या देशातल्या सामान्य हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये गंगेचं महत्त्व खूप आहे। त्यांना वाटतं की गंगा फार पवित्र आहे आणि मरताना आपल्याकडे गंगेचं पाणी दिलं जातं। त्या गंगेच्या काठावरनं मोदी निवडून गेले आणि त्यांनी सांगितलं की गंगा मी शुद्ध करीन। त्या हिंदूंना दगा दिला, ज्यांची मतं घेतली। आम्ही तर या देशामध्ये अस्पृश्य आहोत आजही, तर ते चौदार तळ्याकडे कशाला लक्ष देतील? त्यामुळे या देशामध्ये जी राज्यव्यवस्था आहे, सत्ता जी आहे, ती मनुवाद यांची आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे शौर्य आणि जे स्वाभिमान आम्हाला दिला त्याचा फक्त पुतळा त्यांनी घेऊन गेलेले आहेत, बाबासाहेबांचं चित्र घेऊन गेलेले आहेत, आमच्या लोकांना दाखवत आहेत आणि त्याच्या आधारानं एक विषारी गोष्ट ते करतायत, मतदान घेत आहेत। आणि दवळकर हे त्यांचे दोन मोठे नेते होते। त्यांनी बाबासाहेबांना बैशू भारतमध्ये पत्र लिहिलं होतं
की आपल्याला कल्पना की 20 मार्च जेव्हा सत्याग्रह झाला त्यावेळेस लोकांना बेदम मारणी झाली. मगाशी त्याचा उल्लेख केला दिलीप टिपणीसांनी की ते तळ शुद्ध केलं गेलं. त्यानंतर बाबासाहेबांनी वैश्विक भारतमध्ये घोषित केलं की आम्ही पुन्हा या महाडमध्ये येऊ आणि पुन्हा या ठिकाणी महाड दुसरी परिषद घेऊ. आणि ती दुसरी परिषद म्हणजे मनुस्मृती दिनाचा जो कार्यक्रम झालेला आहे 25 डिसेंबरला, हा मनुस्मृती दिनाचा कार्यक्रम या महाडमध्ये ज्या क्रांतीभूमी आता ज्या ठिकाणी आहे तुम्ही उद्या बघा म्हणजे आपण तिकडे जाणार आहोत तिथे तर त्या क्रांतीभूमीवर मनुस्मृती दिन झालेले आहे. या सगळ्यांच्या चळवळीमध्ये मला सांगायचा मुद्दा हाच आहे की त्यावेळेस आपल्याला जसं अजित नवले यांनी सांगितलं की अस्मितांचं गोंधळ आता सगळं सुरू झालेलं आहे. त्या काळात देखील जाती अस्मिता गोंधळाचं काम ब्राह्मण भावना चळवळीमध्ये त्यावेळेस होतं. तर त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी सांगितलं की जो ब्राह्मण रहित ब्राह्मण आहे त्याला मी माझ्यासोबत घ्यायला तयार आहे हे त्यांनी सांगितलं. तुम्हाला यायचं तर या. शेवटी मग आपले गेरे आणि जवळकर हे दोघे नेते महाडला आले. बाबासाहेबांनी त्या चळवळीमध्ये आपल्याला कल्पना आहे की भाई आनंद चित्रे असतील, टिपणीस असतील किंवा सहस्रबुद्धे या सगळ्या लोकांना सोबत घेतलं. म्हणजे खुद्द मनुस्मृती दहन हे बाबासाहेबांनी सहस्रबुद्धेंच्या हस्ते दहन केलेलं आहे. तर बाबासाहेबांचा विचार जो आहे दुर्दैव खेदाची गोष्ट अशी आहे की या देशामधला राजकारण्यांनी या देशातल्या तत्वचिंतकांनी बाबासाहेबांची जी विशाल दृष्टिकोन होता, जो विशाल वैचारिक दृष्टिकोन होता त्याची दखल त्या काळात जेवढी घ्यायला होती ती घेतली नाही. तत्कालीन वर्तमानपत्रांनी देखील बाबासाहेबांवर खूप टीका केली त्यावेळेस. पण असं असून देखील आपण बघतो की आज मला इथे सांगायला म्हणजे नक्कीच आनंद होतोय. त्या काळात बाबासाहेबांच्या काळामध्ये एक एन शिवराज नावाचे एन शिवराज तर त्यांनी त्यावेळेस एक सांगितलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह असं एन शिवराज त्यावेळेस बोलले होते. आणि 5 लाख माणसं काय त्या मानवामध्ये ताकद होती. आणि काल गेल्या आठवड्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचं बिल घटनेप्रमाणे आम्हाला अधिकार असतात. आणि आपण सगळे गप शांतपण. कॉम्रेड निकोलनं मी सांगतो असे बिल आल्यानंतर आपली चतुराई पाहिजे. आणि अशी चतुराई पाहिजे त्या मुख्यमंत्र्याला नाक घासायला लावायची ताकद आपल्यामध्ये.